स्वतःला येशू समजणाऱ्या माथे फिरून ट्रम्प यांच्यावर हल्ला केला। होय, हे खरं आहे। स्वतःला चक्क येशू समजणाऱ्या मारेकरानं थेट व्हाईट हाऊसवर हल्ला केलाय। महत्त्वाचं म्हणजे ज्या मारेकराने हा हल्ला केला त्याने याआधीही तब्बल 2 वेळा व्हाईट हाऊस जवळ आडा घातला होता। यामुळे त्याला व्हाईट हाऊसच्या आजूबाजूला फिरकण्याचीही कोर्टाने अधिकृत बंदी घातली होती। पण त्यानेच आपल्या तिसऱ्या प्रयत्नात थेट अभेद्य सुरक्षा भेदून हा गोळीबार केलाय। या निमित्ताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सातत्याने कोण हल्ला करतंय, हल्ला करणारा स्वतःला येशू का समजत होता आणि त्याला डोनाल्ड ट्रम्प यांना का संपवायचं होतं, या सगळ्या थरारक घटनाक्रमाचा आणि त्यामागील कारणांचा आढावा घेणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। For the two sides to remain far apart. तारीख 23 मे 2026 शनिवारची संध्याकाळ। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान व्हाईट हाऊस नेहमीप्रमाणे कडेकोट बंदोबस्तात होतं। आत ओव्हल ऑफिसमध्ये डोनाल्ड ट्रम्प जगातील सर्वात स्फोटक मुद्द्यावर म्हणजेच इराण युद्धावर सौदी अरेबिया, UAE आणि इस्रायलच्या नेत्यांसोबत फोनवरून एक अत्यंत गुप्त आणि महत्त्वाची चर्चा असे करत होते। त्याच वेळी अचानक बाहेरून गोळ्यांचा आवाज येतो। 17वी स्ट्रीट आणि पेन्सिल्व्हेनिया एव्हेन्यूच्या कॉर्नरवर असलेल्या सिक्रेट सर्व्हिसच्या चेकपॉइंटवर एका 21 वर्षांच्या तरुणानं आपल्या बॅगमधून बंदूक काढली आणि थेट बेछूट गोळीबार सुरू केला। त्यानं एकामागून एक 25 राऊंड फायर केले। यावेळी व्हाईट हाऊसच्या लॉनवर असलेल्या पत्रकारांची एकच पळापळ झाली। त्यांना तातडीने आत कोंडण्यात आलं आणि व्हाईट हाऊस लॉकडाऊन करण्यात आलं। सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी क्षणार्धात पोझिशन्स घेतली आणि प्रत्युत्तरार्थ केलेल्या गोळीबारामध्ये मारेकरी तिथेच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला। काही क्षणात त्याचा खेळ खल्लास झाला। पण सर्वात मोठा प्रश्न हा आहे की तो मारेकरी इथपर्यंत पोहोचलाच कसा? कारण व्हाईट हाऊस हा जगातील सर्वात सुरक्षित आणि अभेद्य किल्ला मानला जातो। छतावर अद्ययावत हत्यारं घेतलेली स्नायपर्स असतात, परिसरामध्ये अदृश्य रडार असतात, जमिनीवरून किंवा हवेतून येणारा कोणताही धोका सेकंदात नष्ट करणारी सिस्टम इथे आहे। अशा ठिकाणी साधी मुंगीही परवानगी शिवाय जाऊ शकत नाही। तिथे हा मारेकरी थेट बंदूक घेऊन पोहोचला। हे अमेरिकेच्या सुरक्षेतील एक मोठं अपयश मानलं जातं। ज्या मारेकरानं हा थरार घडवून आणला त्याचं नाव होतं नासिर बेस्ट। मूळचा मेरीलँडचा असलेला हा 21 वर्षांचा तरुण एक खतरनाक मनोरुग्ण होता। पोलीस तपासात अशी समोर माहिती आलेली आहे की अंगावर काटा आणणारी आहे ती। जुन्या रेकॉर्डमध्ये असं दिसतंय की नासिरला एक विचित्र भ्रम होता। तो स्वतःला साक्षात येशू ख्रिस्त मानायचा। आपल्याला अटक करून घ्यायची आहे, आपल्याला शिक्षा भोगायची आहे, असं विचित्र दावे तो करत होता। आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे तो व्हाईट हाऊससाठी नवीन नव्हता। 26 जून 2025ला त्यानं व्हाईट हाऊस बाहेर रस्ता अडवून सुरक्षा रक्षकांशी राडा घातला होता। 10 जुलै 2025ला तो चक्क व्हाईट हाऊसच्या रिस्ट्रिक्टेड एरियामध्ये घुसला होता। त्यानंतर त्याला अटक करून मनोरुग्णालयात पाठवलं। कोर्टानं त्याला स्टे अवे ऑर्डर दिली होती। पण तरीही तो तिसऱ्यांदा आला आणि डोनाल्ड ट्रम्प यांना संपवण्याच्या प्रयत्नात स्वतःच संपला। नासिरला ट्रम्प यांना का संपवायचं होतं? यामागे फक्त त्याचा वेडेपणा होता की अजून काही, असे प्रश्न आता विचारले जातात। हे प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आलेलं हे काही पहिलं संकट नाहीये। जुलै 2024 पेन्सिल्व्हेनियाच्या रॅलीमध्ये थॉमस क्रूक्सनं जी गोळी झाडली होती ती ट्रम्प यांच्या कानाला चाटून दिली। सप्टेंबर 2024 फ्लोरिडामध्ये रायन राऊथ या गोल्फ कोर्सवर बंदूक घेऊन दबा धरून बसलेला एक हत्यारा आला। मे 2026 म्हणजे याच महिन्यामध्ये त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि आता थेट व्हाईट हाऊसवर नासिर बेस्ट हल्ला करतो। यावरून ट्रम्प यांच्यावर वारंवार हे हल्ले का होत आहेत, त्यांना कोण रोखू पाहत आहे, असे प्रश्न विचारले जातात। महत्त्वाचं म्हणजे या घटनेचा टायमिंग खूप महत्त्वाचा आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या इराण युद्धाचा भडका उडाला। ट्रम्प यांनी इराणच्या विरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि इस्रायल आणि अरब राष्ट्रांना सोबत घेऊन इराणची कोंडी ते करत आहेत। ज्यावेळी हा गोळीबार झाला तेव्हाही ट्रम्प याच युद्धाची रणनीती आखत होते। बरं, नासिर बेस्ट हा मानसिक रुग्ण असला तरीही अशा मनोरुग्णांचा मोहरा म्हणून वापर कोणी करू शकतं का? आणि मोठा आंतरराष्ट्रीय कट तर रचत नाहीये ना। इराणच्या मुद्द्यावरून ट्रम्प यांना मार्गातून हटवण्याचा हा डाव तर नव्हता ना। FBI आणि ATF आता याही अँगलनं तपास करतात। मारेकरी स्वतःला येशू समजत होता की आणखी कुणी, हे तपासात उघड होईलच। पण एक गोष्ट स्पष्ट आहे,
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जितके हल्ले होत आहेत तितक्याच ताकदीनं ते राजकारणात पुढे येत आहेत. अभेद्य व्हाईट हाऊस बाहेर झालेला हा हल्ला अमेरिकेच्या सुरक्षेला दिलेलं एक मोठं आव्हान आहे. तुम्हाला काय वाटतं? वारंवार होणारे हे हल्ले योगायोग आहेत की एखादं मोठं षडयंत्र? कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात पुढील नव्या एका माहितीपूर्ण व्हिडिओसह. नमस्कार.